नमस्कार. 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 तुमचं नाव काय? रामचंद्र शहादू चव्हाण, कोकडी तांडा ना? कोकडी तांडा. बरं, आपण जानेवारी महिन्यात जेव्हा शूटिंग केली होती त्यावेळेस आपला बाग फक्त किती महिन्याचा होता? दीड महिन्याचा होता. दीड एक महिन्याचा होता, म्हणजे डिसेंबर महिन्याचा बाग होता. आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, बरोबर ना? टोटल आपल्याला झाले 5 महिने. किती महिने झाले? 5 महिने. आता हे जे तुमचे 5 महिन्यामध्ये आपण जी ट्रीटमेंट केली बायोफिटची, नेटसप कंपनीच्या प्रोडक्टची, ही ट्रीटमेंट केल्यावरती काय काय फायदा झाला? त्याच्यावरून असा फायदा झाला की एकच नंबर बागाची निसवाड होऊ राहिली. आता एक नंबर होऊ राहिली. म्हणजे मला आता आपण जे झाडं बघितली तर आता कमी कमी 10 पैकी 6 झाडं तरी निसर्ग सुरू झाली. म्हणजे 60% बाग आपला आता इकडे आहे. पण महिना किती तरी लागू झाल्याच्या नंतर 6वा महिना ना? 6वा महिना. म्हणजे आपल्याला याचा रिझल्ट यन होण्याची जी प्रक्रिया आहे ही किती दिवसात आली आपली? टोटल 5.5 महिन्यात का 5.25 महिन्यात? 5.5 महिन्यात. 5.5 महिन्यात म्हणजे साधारणतः मागच्या 15-20 दिवसापासून यन सुरू झाली. बरं, आता याचा वादा कसा वाटतोय तुम्हाला? वादा एकच नंबर वाटतोय. आता त्याला अजून वादा वाढतील. त्याला आता अजून वादा वाढेल ना? हो. आता बरोबर पडला ना. आता याला काय दिलं होतं आपण आता शेवटचं? आता हेच आपला एनपीके सोडलं. एनपीके शेत आणि स्टिमरी दिलं होतं. बरं, याच्या ड्रिचिंग सगळं झालं आता? ड्रिचिंग झालं त्याचं. बरं, आता जर का विचार केला साधारणतः तर तुमचे टोटल 16,000 खोड आहे, बरोबर आहे ना? बरोबर. आता 16,000 खोडासाठी आपण आतापर्यंत औषध किती घेतलं? पहिल्यांदा मी 30,000 डीपीचं दिलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर एकदा 6,000चं दिलं, परत एकदा 6,000चं दिलं आणि आता परत 7,000चं दिलं. म्हणजे 6 12 7, म्हणजे जर विचार केला 49-50,000चा खर्च. म्हणजे 16,000 केळीसाठी आतापर्यंत फक्त 50,000चा खर्च झाला. मग खर्च जास्त झाला का कमी झाला? कमी झाला खर्च एकदम. किती टक्के कमी झाला? तरी बी त्याला 50% कमी झाला. 50% खर्च कमी झाला. बरं, खताचा डोस कसा दिला होता? कधी दिला होता खताचा डोस ते मला सांगा तुम्ही. तो आपण थेट लांब दिलेला बाबा. त्याला तर मार्च मध्ये दिलतो. मार्च मध्ये, फेब्रुवारी मार्च मध्ये दिला होता. काय दिलं होतं त्यावेळेस आपण खत? 10-26 होता. युरिया पोटॅश होतो मिक्सर. बरं, त्याच्यानंतर मग रासायनिक खत दिलंच नाही? काहीच दिलं नाही. मग त्याच्यानंतर काय काय दिलं? ही आपली ही टेम्परीची बाय चालू आहे त्याच्या. म्हणजे स्टिमरीची बायनाची पोंगे भरणे, त्याच्यानंतर एनपीके शेची ड्रिचिंग आणि रॅपअपची फॉरेन ड्रिचिंग चालू होती, बरोबर. म्हणजे आपण त्याच्या भरोश्यावरती फक्त हा भाग घेतला आतापर्यंत, बरोबर ना? आता दुसरी गोष्ट जर विचार केला तर मार्केटपेक्षा खर्च खूप कमी झाला. खूप कमी झाला. आणि आताच्या घडीला जर तुमचा विचार केला तर तुमचा बाग हा बऱ्यापैकी निसवणं सुरू झाला. तुम्ही जर बघत असेल हे वादे बघा, हा वादा बघा, हा पण वादा बघा, हा पण नवीन या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता गच्ची अशी कमीत कमी 25% निसवाड्याच्या. आता 25%, बरोबर. म्हणजे अजून पुढच्या 15 दिवसामध्ये बऱ्यापैकी तुमचा या ठिकाणी म्हणजे 25 आता मग 50% होऊन जाईल 15 दिवसात. 50%. बरं, सगळ्यात खासियत काय जर विचार केला, हा बाग बियाण्याचा आहे का रोपाचा आहे? बियाण्याचा आहे. बरं, मग बियाण्याचा बाग हा कधी लोक म्हणतात 1 टाइम येत नाही का? बरं येत नाही. बरोबर आहे. ते 1 टाइम त्याला कधी आपण ट्रीटमेंट बरोबर ठेवली तर. बरं, मग केमिकल पेक्षा जैविक परवडतं का केमिकल परवडतं? जैविक परवडतं आपल्याला. हे आपला म्हणजे जैविक परवडतं बा. म्हणजे बाग सुद्धा टायमावरती येतो, कमी खर्च देतो, बरोबर ना? म्हणजे डिसेंबरचा बाग आहे आपला. डिसेंबरचा बाग आता आपल्या हातात या ठिकाणी आलाय, बरोबर. याचा अर्थ तुम्ही सल्ला सांगू शकता लोक शेतकऱ्यांना तुम्ही वापरा म्हणून? बिलकुल, आपल्याला काही अडचण नाही. आपण आता कपाशीला बी दिलो ना. हा ना? कमीत कमी त्याला 25% मर निघाली. पुऱ्या किती एकर मध्ये? ते आपली गंज 25 एकर येईल. 25 एकर मध्ये फक्त 25% मर. म्हणजे एका एकरला 1% मर पकडा. बरोबर ना? म्हणजे तुमचा म्हणजे जर्मिनेशन चांगलं झालं. चालतं. धन्यवाद सर काका.